आपकी अदालतमध्ये बीजेपी लीडर निशिकांत दुबे यांच्यावर आरोप आहे की हे महिला नेत्यांचा अपमान करतात. निशिकांतजी, बऱ्याचशा महिला नेत्या आहेत, पार्लिमेंटमध्ये तुमच्या कलिग आहेत. त्यापैकी तृणमूल काँग्रेसची एक खूप सन्मानित नेता आहे महुआ मोइत्रा, ज्यांना तुम्ही म्हणाला होता वैशालीची नगरवधू. मी तुम्हाला सांगतो, या देशाची सध्या म्हणजे समस्या काय झाली आहे की लोकांना हिंदी ना विचार करता येते, ना बोलता येते, ना वाचता येते. जर तुमच्याकडे ट्वीट असेल आणि तुम्ही हिंदीचे प्रोफेसर असाल, तुमची हिंदीवर पकड असेल माझ्यापेक्षा जास्त, संपूर्ण वाचून हो दाखवतो हो, जे तुम्ही लिहिलं. म्हणूनच मी म्हणतोय, ज्या महिलेला लहान मोठ्याची समज नाही, खास करून विकृत मानसिकतेची शिकार, बंगालमधून आलेली एक महिला संसद, आणि माझ्या झारखंडच्या विकृत विधायकेसाठी त्यांच्याकरिता सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह आहे की हलके कमेंट्स करू नये. आपल्या धर्मामध्ये वैशालयाच्या नगरवधूला सुद्धा सन्मान समाजाने दिला आहे. झालं असं की माझ्या विरुद्ध धूमधाम प्रेस कॉन्फरन्स, कोणी पिटबुल म्हणत आहे, कोणी काहीतरी म्हणत आहे, तुम्ही बघा. तर आमचे कार्यकर्ते जे आहेत ते उलटसुलट शिव्या द्यायला लागले. एक या होत्या आणि एक आमच्या इथल्या विधायिका होत्या, आता त्या झारखंड सरकारमध्ये मंत्री आहेत. तर तुम्ही बघा, कायद्याने देखील मानाने देखील मी सांसद आहे आणि तुम्ही माझी विधायिका आहात. वयामध्ये सुद्धा मी मोठा आहे. तर जेव्हा शिवी देऊ लागले तर मला वाटलं की हे चुकीचं आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. माझी सुद्धा आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे. तर मी ते ट्विट जाणून बुजून लिहिलं की आपल्या इथे हे लोक तर सांसद आणि विधायक आहेत. आपल्या इथे ज्यांच्यावरती की मोहर आहे की ते चुकीचं काम करता, तुम्ही नगरवधू आहे, जे जुन्या काळामध्ये होतं, त्यांना देखील आम्ही सन्मान दिलाय. त्यांना सुद्धा आम्ही सन्मान दिलाय. या गोष्टी मी म्हणालो हे बघा, होतो. ही मी तर गोष्ट तर असं तुम्ही खूप चतुराईने सांगताय की तुम्ही बोलाल सुद्धा आणि पकडले सुद्धा जाणार नाही. पण सगळ्यांना माहिती आहे, आणि खरं तर मी हे सुद्धा मानतो की त्यांनी देखील खूप चुकीची गोष्ट बोलल्या होत्या तुमच्या पत्नीच्या विषयी. तुमच्याविषयी बोलले होते की तुम्ही तुमच्या बहिणीशी लग्न केलं, त्यामुळेच तुम्ही इतके रागावला होता. नाही, आता 25 वर्ष झाली लग्नाला, मुलं झाली मोठी, आता मोठी झालीत. हे समजा, तुम्ही हे समजून घ्या, माझ्यावरती 52 केस केले हेमंत सोरेंनी. माझ्या 87-88 वर्षांच्या म्हाताऱ्या आईवर सुद्धा केस आहे. माझ्या वाईफवर सुद्धा केस आहे. आता थोडी मुलं झालीत मोठी, परंतु 17-18 वर्षांची जेव्हा मुलं होती त्यांच्यावर सुद्धा केस होती, भावावर सुद्धा केस होती. परंतु असं असून सुद्धा तुम्ही जर मला विचारालाच की त्यांच्या किती बहिणी आहेत, त्यांची किती मुलं आहेत, तर मी तुम्हाला नाही सांगू शकत. मला गर्व आहे या गोष्टीचा की मी आजपर्यंत राजकारणामध्ये कधीही पॉलिटिक्समध्ये मी आलो, माझ्यावरती जितके आरोप लावायचे आहे लावा. आजपर्यंत मी कोणाची आई, मुलगी, मुलगा, सून, बायको यांच्यावरती नाही प्रश्न उचलले नाहीत. परंतु हे लोक जर प्रश्न उचलत असतील तर स्वाभाविक आहे की आम्ही काचेच्या घरात राहतो, तर दगड झेलण्याची तयारी करावी लागते. माझ्यासारखा जो आहे गंगाकाठचा मुलगा आहे, तर गंगाकाठचा जो आहे तो इतकी ताकद देतो की लढाई तर करेनच, आणि लढाई करेन तर एक तर तुम्ही राहाल, नाही तर मी राहीन. हे बघा, जे MLA आहेत झारखंडच्या दीपिका, त्या तर म्हणाल्या की यापेक्षा चांगलं तर आम्हाला वेश्या म्हणाले असते. असं आहे की ते त्यांचे संस्कार आहेत. माझे संस्कार असे आहेत की मी तुम्हाला एक शिकवण दिली, तुमचा मी सन्मान करतो, तुम्ही सुद्धा जनक शब्दांचा उपयोग करा, मी सुद्धा सन्मानजनक शब्दांचा उपयोग करेन. त्यांचं म्हणणं आहे की ही गोष्ट निशिकांत दुबे यांना वाईट वाटली की आम्ही म्हणालो की ह्यांची जी डिग्री आहे MBAची ती खोटी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की यावर FIR झाली होती. म्हणजे ठीक आहे, आज तुम्ही पहिल्यांदा विचारलं तर मला एक्सप्लेन करण्याची संधी मिळाली. याच्यावरती FIR केली झारखंड सरकारने, तपासणी झाली, संपूर्ण तपासणी झाली, चार्जशीट दाखल झाली. हायकोर्टाने FIR आणि चार्जशीट दोन्ही दाखल केले. हे लोक सुप्रीम कोर्टात आले. तुम्हाला माहिती आहे माझ्या विरोधात झारखंड सरकारने आजपर्यंत साधारण 60-70 करोड रुपये खर्च केलेत वकिलांवर. 52 केस आहेत. आता सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं आहे की नाही, सगळं ठीक आहे. मी 2019 मध्ये जे आपला हलफनामा दाखल केला, 2024 मध्ये हलफनामा दाखल केला, हे असून सुद्धा ना खाताना वही जो विरोधी कहे वही सही. मी काय करू शकतो? सुप्रीम कोर्टावर देखील यांना विश्वास नाहीये. हे बघा,
यामध्ये काही शंका नाही की डाव पलटणं तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं. या आरोपांच्या आधारावर महुआ मोइत्रा म्हणाल्या होत्या की यांना पार्लमेंटमधून एक्सपेल करण्यात आलं पाहिजे. तुम्ही महुआ मोइत्राला एक्सपेल केलं पार्लमेंटमधून. मी तर म्हणालो होतो ना तुम्हाला की जे माझ्याशी भांडण्याचा प्रयत्न करेल चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या आरोपांवर बिलो द बेल्ट हिट करेल, तर त्याच्यानंतर जे आहे, मी गंगाकाठचा मुलगा, एकतर ते जिवंत राहतील नाहीतर मी जिवंत राहीन. माझ्या लाईफचा हाच मूलमंत्र आहे. म्हणूनच तुम्ही आरोप लावला की त्यांनी गिफ्ट घेऊन, पैसे घेऊन पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारले. आरोप नाही लावले, प्रूव्ह केलं आहे. पार्लमेंटने सुद्धा काढून टाकलं, सुप्रीम कोर्टाने देखील ते मान्य केलं, लोकपालचे जजमेंट आलं. आता एखाद्या दिवशी चार्जशीट फाईल होईल आणि चार्जशीट फाईल झाली तर 7 वर्षांसाठी त्या जेलमध्ये जातील आणि 6 वर्षांसाठी निवडणूक लढण्यापासून डिबार होतील. 15 वर्ष त्यांचं करिअर खराब होईल. मग तुमच्याशी लढणं खूप धोकादायक आहे. पण हे खरं आहे का की जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली होती ती एका वकिलाकडून मिळाली होती, ते वकील त्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते, तर वकील साहेबांनी त्यांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला कागद दिले? कोणी कुणाचा घात केला हे तर वकील साहेबच सांगतील. परंतु मी तुम्हाला सांगतो की मी कुठल्याही व्यक्तिगत इन्फॉर्मेशनवर जे आहे मी जात नाही. कारण कित्येक इन्फॉर्मेशन मला मिळत राहतात. मी माझ्या माहितीच्या आधारावर, कारण मला आपल्या रिसर्चवर खूप विश्वास आहे, मेंबर ऑफ पार्लमेंटच्या नात्याने जे प्रश्न विचारतो ते आपणहून विचारतो. आणि आमच्याकडे जो सरकारी ईमेल डेटा आहे, ईमेल पॉलिसीच्या आधारे तो उघडण्याचा आणि तो बंद करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. दर्शन हिरानंदानी एक मोठे बिझनेसमॅन आहेत, ज्यांचे हिरानंदानी बिल्डर्स आहेत. त्यांच्याबरोबर महुआ मोइत्राजींची मैत्री झाली आणि त्यांनी आपला पासवर्ड, पूर्ण अकाउंट, ईमेल, क्वेश्चन, कुठले प्रश्न विचारले जातील, कुठले प्रश्न नाही विचारले जाणार, तर दर्शन हिरानंदानीजींना जे काही आपल्या विरोधीसाठी प्रश्न विचारायचे होते त्यांना, ते सगळे महुआ मोइत्राजी विचारत असे. आणि त्यांच्या बदल्यात त्यांना गिफ्ट मिळायचं बाहेर जाण्यासाठी, जे आरोप प्रूफ झाले. तर त्यामध्येच दर्शन हिरानंदानीजींना मी सुद्धा ओळखायचो. तर मी त्याच्यानंतर दर्शन हिरानंदानीला मेसेज पाठवला की तुमच्या विरोधात या गोष्टी आल्या आहेत का आहे. म्हणाले सगळं फालतू आहे, असं आहे तसं आहे. त्याच्यानंतर काय झालं, मला असं समजलं महुआ मोइत्राजी म्हणत आहेत की मी निशिकांत दुबेला बघून घेईन. तर मला वाटलं की मी याला मैत्रीच्या नात्याने सांगितलं दर्शन हिरानंदानीला. ह्याच्यानंतर सुद्धा हे जे हे वाचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महुआ मोइत्रासाठी म्हणत आहेत की माझ्याशी काही संबंध नाही आणि सगळ्या गोष्टी माझ्या महुआ मोइत्राला सांगत आहे. तर त्याच्यानंतर मी गेलो एथिक्स कमिटीमध्ये आणि त्याच्यानंतर जे झालं, इतिहासाला माहिती आहे की ते त्यांचं सदस्यत्व गेलं आणि आज सुद्धा सदस्यत्व वाचेल. मला शंका आहे त्याच्याबद्दल. मी असं ऐकलंय की तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करायचं आहे, माफी मागतायत त्या. आमच्या इथे आले होते मित्र जे आहेत, जेव्हा 2024 मध्ये त्या जिंकून आल्या, तेव्हा अक्रॉस द पार्टी लाईन आमची मैत्री आहे. त्यापैकी जे 4-5 जे लोक आहेत ते आमच्या इथे आले होते आणि आता एक लग्नामध्ये सुद्धा जे आहे त्या मला भेटल्या होत्या. परंतु मी सिनियर लिडरशिपला विचारलं, कारण हा वाद जो आहे अजून पार्टीचा वाद आहे. कारण काहीतरी झालंय, पार्लमेंटचा निर्णय आहे आणि पार्लमेंटचा जो निर्णय आहे तर पार्टी नेतृत्व निर्णय घेईलच. मी आपल्या सिनियर लीडरला विचारलं, तर सिनियर लीडर म्हणाले की कुणाला भेटण्यामध्ये, बोलण्यामध्ये काही अडचण नाही आहे, परंतु तुमची जी इमेज आहे त्या इमेजबद्दल गोष्टी 2 आहेत की काही न बोलताच तुम्ही पार्टीचे ऑफिशियल स्पोक्सपर्सन झाले आहात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की तुमची इमेज आहे की एकदा एखादा वाद तुम्ही सुरू केला तर साम दाम दंड भेद सुद्धा जो आहे तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, कुठल्या गोष्टी प्रभावित करू शकत नाहीत, वाद चालूच राहील. तर मला असं माझं उत्तर मिळालं होतं, त्यामुळे ज्या गोष्टी पुढे नाही गेल्या. आपण जनतेमधून आणखी एक प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही महिलांवर टिप्पणी करता, मग घरी गेल्यानंतर बायकोचा ओरडा खावा लागतो की नाही लागत? नाही, असं तर मला कधी आठवत नाहीये की मी कधी महिलांवरती पार्लमेंटमध्ये काही टिप्पणी केली आहे. कधीच नाही केली. महिला रिझर्वेशन बिलवर तर पार्टीने मला उलट बोलवलं. मी महिलांवर टिप्पणी नाही करत. एक सुद्धा उदाहरण नाही. आणि मी तुम्हाला सांगतो की या पार्लमेंटमध्ये, आणि मी ऑन रेकॉर्ड ह्या गोष्टी बोलतोय, जितक्या काही मेंबर ऑफ पार्लमेंट महिला आहेत, भले त्या कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या असो, भले त्या भारतीय जनता पार्टीच्या असो, भले त्या DMKच्या असो, भले त्या NCPच्या असो, भले त्या काँग्रेसच्या असो, त्या सगळ्यांची माझी मैत्री आहे आणि खूपच घरगुती मैत्री आहे आणि कौटुंबिक मैत्री आहे. तर कदाचित माझ्या वाईफकडून त्या निमित्ताने मला बोलणं ऐकावं लागलं असेल, तर असू शकतं की मी इतक्या महिला मित्र का आहेत.
तुम्ही म्हणताय की तुम्ही महिलांवर टिप्पणी करत नाही, परंतु काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ता आहेत सुप्रिया श्रीनेत. त्यांनी ट्विट केलंय, निशिकांत दुबे एक मूर्ख, विकृत माणूस आहे, जो एक महिला संसद महुआ मोइत्राला आणि महिला विधायकला वैशालयाची नगरवधू म्हणतोय. आता त्यांना लक्षात येईल की मी सुप्रियाजींवर पुन्हा एकदा कमेंट नाही करणार, कारण मी महिलांवर कमेंट करत नाही. आता तुमच्या अॅनिव्हर्सरीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात मोठे मोठे हॉटेल्स, बरेच ग्रँड सेलिब्रेशन आणि कोट्यवधींचा खर्च दाखवला होता. ही गोष्ट खरी आहे का? मी कधी म्हणालो की मी गरीब आहे? करोड रुपये खर्च केले तर पण जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला ज्याचा या उल्लेख करतायत, त्याच्यानंतर असं सुद्धा म्हटलं गेलं की कारण सगळी सिक्युरिटी गुलमर्गमध्ये, पहलगाममध्ये तुमच्यावर लागली होती आणि तिथे जे व्हीआयपी होते त्यांच्यावर लागली होती, म्हणून पहलगाममध्ये सिक्युरिटी पोहोचू शकली नाही आणि तिकडे हल्ला झाला. आता काश्मीरची डेमोग्राफी जर कोणाला माहीत नाहीये आणि जिओग्राफी कोणाला माहीत नसेल तर मी काय करू? पहलगाम आणि गुलमर्गमधील अंतर कमीत कमी 3 तासांचं आहे. जर कोणी गुलमर्गमधून पहलगाममध्ये जाईल तर त्याला 3 तास लागतील. आता तुम्ही विचार करा की 3 तास लांब जो माणूस आहे आणि 7 दिवस आधी ही घटना 14-15ची आहे. ही पहलगामची घटना 22 तारखेला झाली. तर 7 दिवस आधी जे आहे मी इतक्या सिक्युरिटीला ठेवलं कारण मी 15 तारखेला निघून गेलो होतो. तर लोकांना माहीत नाही. आणि दुसरा राहिला प्रश्न सिक्युरिटीचा, की मी नक्षलाईट एरियामधून सांसद आहे आणि 2015 पासून मला व्हाईट प्लस थ्रेट सिक्युरिटी आहे. परंतु आजपर्यंत मी गाडी तुमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा आलो तर मी गाडी स्वतः चालवत आलो आहे. मी आपल्या बॉडीगार्डला कधीच नाही बसवलं. पोलिसांचं काम आहे मला प्रोटेक्शन देणं, पाहिजे तर द्या, नाहीतर नका देऊ, मला काय. अक्रॉस द पार्टी लाईन जे लोक तिथे पोहोचले होते, माझे सगळे सांसद मित्र पोहोचले. त्यांच्यापैकी एक सुद्धा माणूस असा नव्हता जो की नॉर्मल कोणी बिझनेसमॅन असेल किंवा कुठला पोलिसांचा माणूस असेल. सगळे आमचे MP पोहोचले होते. जर त्यांची सिक्युरिटी, कोणाची झेड सिक्युरिटी, कोणाची Z+ होती, कोणाची Y होती, कोणाची Y+ होती, जर त्यांची सिक्युरिटी होती तर ते जम्मू काश्मीर सरकारचं काम होतं. आम्ही थोडी सिक्युरिटी मागितली होती. मी जेव्हा सिक्युरिटी घेतच नाही तर मला सिक्युरिटीशी तुम्हाला काय भीती नाही वाटत का? कसल्या गोष्टीची भीती? माझ्याशी लोक घाबरतात, मी कोणाला घाबरू?